नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 21 व 22 मार्च या 2 दिवसाच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 2 दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे म्हणून मिशन 414 हे अभियान सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हिमाचल प्रदेश। केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश राज्यात मतदानाची टक्केवारी ही वाढवावी म्हणून मिशन 414 हे अभियान सुरू केलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विभावरी आपटे। मित्रांनो, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार हा विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशातील रिओ दी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमान नोंद झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्राझील। मित्रांनो, ब्राझील देशातील रिओ दी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही झालेली आहे। तर मित्रांनो, ही 62.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 21 मार्च। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वन दिन हा 21 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। मित्रांनो, जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत 10वा क्रमांक लागतो। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर या आंतरराष्ट्रीय वन दिवसाची 2024 ची थीम काय होती? तर थीम होती फॉरेस्ट अँड इनोव्हेशन। ही या 2024 आंतरराष्ट्रीय वन दिवसाची थीम होती। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जगात सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत फिनलँड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 7व्यांदा। जगात सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत फिनलँड हा सलग 7व्यांदा प्रथम स्थानावर आहे। तर मित्रांनो, जागतिक आनंद अहवाल 2024 नुसार 143 देशांच्या यादीत अफगाणिस्तान या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 20 मार्च या दिवशी जागतिक आनंदी अहवाल साजरा करण्यात येतो। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सूर्यकुमार यादव। मित्रांनो, ICC T20 फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादव हा खेळाडू प्रथम स्थानावर आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। रायझिंग भारत संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली। रायझिंग भारत संमेलनाचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दक्षिण कोरिया। तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन हे दक्षिण कोरिया या देशात करण्यात आलेले आहे। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। मानवी तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारतीय रेल्वे।
मानवी तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय रेल्वे सोबत हा सामंजस्य करार केलेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या आणि वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा। मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे क्वेश्चन हे खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि येत्या आगामी पेपरमध्ये देखील विचारले जाऊ शकतात। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया। मित्रांनो, मेगन हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया देशात आलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे। ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या परीक्षेमध्ये मागे राहता कामा नये। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।